जसं आपण कर्म करत असतो तसं आपल्याला फळ मिळत असतं. आपण जर चांगलं कर्म केलं तर त्याचं फळ आपल्याला चांगलं मिळते, आणि आपण जर वाईट कर्म केलं तर त्याचं फळ आपल्याला कसं मिळते? वाईट मिळते. हे भावगीत भक्तिगीत आपण नेहमी ऐकतो बघा, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. चांगलं कर्म जर आपण केलं तर त्याचं फळ आपल्याला चांगलं मिळणार आहे, आणि वाईट कर्म जर आपण केलं ना दादांनो तर त्याचं फळ आपल्याला वाईट मिळणार. जसं तुम्ही कर्म करत असता तसं तुम्हाला फळ मिळत असतं. कर्मानं आजपर्यंत कधी कोणाला सोडलेलं नाही. ज्याने चांगलं कर्म केलं त्याचं फळ त्याला चांगलं राहतं, ज्यानं वाईट कर्म केलं त्याचं फळ त्याला वाईट मिळतं. कधी कधी माणसाच्या मनामध्ये असा प्रश्न येतो बघा महाराज, आमच्या गावामध्ये कुठलाही कार्यक्रम असू द्या, हरिपाठ असू द्या, प्रवचन असू द्या, कीर्तन असू द्या, भजन असू द्या, ज्ञानेश्वरी पारायण असू द्या, गाथा भजन असू द्या, वारकरी संप्रदायाचा कुठलाही कार्यक्रम असू द्या, आम्ही प्रत्येक कार्यक्रमाला हजर आहोत. आम्ही प्रवचन ऐकतो, आम्ही कीर्तन ऐकतो, आम्ही हरिपाठ ऐकतो, आम्ही भजन ऐकतो, या सगळ्या गोष्टी आम्ही करतो. पण हे सगळं करून देखील देवानं आमचं वाटोळं केलं, असा प्रश्न माणसाच्या मनामध्ये येतो. बघा महाराज काय काय माणसं, त्यांना एकादशी माहिती नाही, द्वादशी माहिती नाही, हरिपाठ माहित नाही, कीर्तन माहित नाही, प्रवचन माहिती नाही, भजन माहिती नाही. ही लोक काहीच करत नाहीत, तरी सुद्धा त्यांचं देवानं कसं केले? चांगलं केलं. आम्ही चांगलं वागून देखील आमचं वाईट होतंय, आणि काही लोक वाईट वागून देखील त्यांचं कसं होतंय? चांगलं होतंय. या चांगलं होणं वाईट होणं हे आपल्या हातात नसून ज्याच्या त्याच्या कर्माचा होतं. वाईट वागून जर त्या माणसाचं चांगलं होत असेल तर त्यानं मागच्या जन्मात काहीतरी चांगलं कर्म केलेलं असेल, आणि चांगलं वागून जर आपलं वाईट होत असेल तर आपण मागच्या जन्मात काहीतरी वाईट कर्म केलेले असेल, असा त्याचा अर्थ आहे. विठाला प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी घडत असतात ज्याच्या त्याच्या कर्मानुसार घडत असतात. कर्मानं आजपर्यंत कधी कोणाला सोडलेलं नाही. गावचा सरपंच असला तरी त्याला कर्म भोगावं लागणार आहे, तालुक्याचा आमदार असला तरी त्याला भोगावं लागणार आहे, जिल्ह्याचा खासदार असला तरी भोगावं लागणार आहे, नवे नवे देशाचा मंत्री जरी असला तरी त्याला कर्माचं भोगावं लागतं. नाथ बाबा बोलतात, आतापर्यंत किती आल्या आणि किती गेले, गेले कर्म झाले त्याची भोगा आली, उपजले मेले ऐसे किती. आतापर्यंत किती आले आणि किती गेले, पण ज्याने ज्याने जसं कर्म केलेले त्याचं फळ त्याला तसं भोगावं. कितीही श्रीमंत माणूस असू द्या, बऱ्याच श्रीमंत लोकांचा असा गैरसमज आहे, माझ्याकडे पैसा असल्यामुळे मला वाईट कर्म केलं तरी त्याचं फळ भोगावं लागणार नाही. पैसा कोटीने जरी असला आणि तुम्ही पैसा कोटीने असल्यामुळे वाईट वागत असला तर तुम्हाला त्याचं फळ कसं भोगावं लागणार आहे? वाईट. पैसा वाचू शकत नाही कर्मापासून माणसं, म्हणून पैशाची गमेंट जास्त दिवस चलत नाही. पैशाचा लय माझ आहे महाराज. काय काय लाख लाख 2-2 लाखाचे अकाउंट आपण वळवळ वळवळ अशी महाराज. लाखांना 2 लाखांना आजच्या काळात काय होत नाही, काय होत नाही. 10-5 लाखाला कुणी विचारत नाही, सर्वसामान्य माणसाकडे 10-5 लाख होते. त्याच्यामुळे पैशाने आजच्या काळात तुमची श्रीमंती कळणार नाही. तुम्ही आयुष्यभर कसं वागला, तुम्ही आयुष्यभर किती माणसं कमवली, ही खरी माणसाची श्रीमंती. तुम्हाला तुमची श्रीमंती बघायची असेल तर जवळच्या नोटा मोजून. माझं एक वाक्य ऐका तिथं, जवळच्या नोटा मोजून आजच्या काळात श्रीमंती कळत नाही. आपण किती श्रीमंत आहेत हे जर प्रत्येकाला पाहायचं असेल ना तर एक काम करा, दुःखाच्या प्रसंगामध्ये तुमच्या डोळ्यामध्ये फक्त 2 थेंब अश्रू येऊ द्या, आणि ते अश्रू आल्यानंतर ते अश्रू पुसायला किती हात समोर येतात ते हात मोजा, त्याच्यावर तुमची श्रीमंती. पैशाने काय श्रीमंती? आज पैसा प्रत्येकाकडे, ठिकाण पैसा झाला लोकांकडे. पुणे मुंबईला या, हे आपले 1-2 लाख आपल्या जवळ ठेवा. कोटीने खेळणारी माणसं पुणे मुंबई. म्हणून कर्म वाईट केल्यानंतर त्या कर्मापासून आपल्याला पैसा वाचू शकत नाही. पैसा कमवायला माझा विरोध नाही, पैसा कमवला पाहिजे. पण तुकाराम महाराजांना पैसा कमवताना सुद्धा एक मार्ग सांगितलाय.
जोडून या धन उत्तम व्यवहारी उदास विचारी बेचगरी. तुकाराम महाराज म्हणले नाही पैसा कमवू नका. काय काय लोकांना फक्त महाराज लोकांचे पैसे दिसते, त्यांच्या व्याजाला दिसत नाही. येतोय कुठून जातोय कुठं, उठलं की सुटलं फेसबुकला क्लिप टाकायचं, हे महाराज 50 घेतो, हे महाराज 60 घेतो. महाराज तुला काय करायचं देणारा देतोय ना. त्यांना आयुष्यभर तिथं किती घासली आळंदीमध्ये राहून त्यानं 15-20 वर्ष कसं काढले ती बघायला या कधीतरी. तिथं शिळे तुकडे खाऊन राहावं लागतंय, आपल्याला बोलायला काही जात नाही महाराज. म्हणून पैसा कमवू नका असं तुकाराम महाराज म्हणलेच नाही. तुकाराम महाराज म्हणजे भरपूर कमवा, कोटीनं कमवा, पण कसा कमवा, जोडून या धन उत्तम व्यवहारी. चांगला व्यवहार करा, चांगल्या मार्गाने, चांगल्या प्रकाराने काय कमवा, पैसा कमवा. पापाच्या मार्गाने कधी पैसा कमवू नका, चुकीच्या मार्गाने कधी पैसा कमवू नका, वाईट मार्गाने पैसा कधी कमवू नका. आणि कीर्तनातलं एक महत्वाचं वाक्य घरी शिकून जा. पैसा कमवायला माझा विरोध नाही, मी कधीच पैसा कमवायला विरोध करत नाही. भरपूर कमवलं पाहिजे महाराज माणसाने. जोपर्यंत तरुण 30, 35, 40 वय होते तोपर्यंत भरपूर कमवून घ्यायचं. 40 वयाच्या नंतर माणसाला हातपाय हलत नाही, चांगलं शरीर साथ देत नाही. जुनी माणसं त्यांनी चांगलं खाल्लेले म्हणून हे 80-90 पर्यंत गेले. आपण 60च्या पुढे जाणार नाही, लास्ट 60. इथून पुढे 60च्या पुढे माणसं जागणार नाही. त्याच्यामुळे 40 वय होते तोपर्यंत चांगलं कमवून घ्यायचं. पण पैसा कमवताना चुकीच्या मार्गाने, वाईट मार्गाने कधी पैसा कमवायचा. एक वाक्य घरी शिकून जा. माणसाच्या खिशामध्ये पैशाचा खळखळाट नेहमी असला पाहिजे. नीट ऐका, माणसाच्या खिशामध्ये पैशाचा खळखळाट नेहमी असला पाहिजे, पण त्या खळखळाटामागे कोणाचा 1 रुपयाचाही खळखळाट नसला पाहिजे. चांगल्या मार्गाचा अशा काय कमवायला पाहिजे, पैसा. पैशाला विरोध नाही महाराज. आजच्या काळात पैशामध्ये जी ताकद आहे ती ताकद कशातच. आता कल्पना करा, पैसा कोणाला नकोय, प्रत्येक माणसाला पैसा प्रिय आहे. आता चालू वरून पैशाचा पाऊस पडायला लागला, पडणार नाही कसा, पण समजा पडला. खरंच सांगा, तुम्ही कीर्तन ऐकता मला तुमचं माहित नाही, मी सांगा ना तुमच्या अगोदर मी बंद केले. पैसा कोणाला नकोय, पैसा प्रत्येक माणसाला प्रिय आहे. पण कोटीने जरी कमवले, दिवसाला कोटी जरी कमवले आणि दिवसाला कोटी कमवून जर तुम्ही वाईट कर्म करत असाल तर तुकाराम महाराज म्हणतात तो कमवलेला पैसा तुम्हाला त्या कर्मापासून सोडला नाही. वाईट कर्म केलं तर वाईट फळ भोगावं लागणार आहे आणि चांगलं कर्म केलं तर चांगलं फळ भोगावं लागणार आहे. विठाला याच्या पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो, वाईट कर्म केल्यानंतर वाईट फळ भोगावं लागतं या गोष्टीचं नवल. कधी कधी माणसानं फक्त वाईट कर्म करायचं ठरवलं, वाईट कर्म करायचं ठरवलं तरी त्याच्या अगोदरच त्याचं वाईट फळ आपल्याला भोगावं लागतं. छोटीशी कथा तुमच्या लक्षात येण्याकरता सांगतो. एक 30-40 वर्षापूर्वीचा काळ आपल्या डोळ्यासमोर आठवा. 30-40 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 2 सोन्या चांदीचे व्यापारी होते. दिवसभर एका बाजारामध्ये त्या व्यापाऱ्यांनी व्यापार केला. दिवसभर व्यापार केला, ऊन लागत होतं, उन्हाळ्याचे दिवस होते. सायंकाळ झाली आणि सायंकाळ झाल्याबरोबर त्या 2 व्यापाऱ्यांनी आपलं सगळं सोनं नाणं बॅग मध्ये टाकलं, बॅगा गाडीमध्ये टाकल्या. 40 वर्षापूर्वीचा काळ असल्यामुळे त्या काळामध्ये सर्वसामान्य माणसाकडे एक गाडी असायची. कोणती गाडी? बैलगाडी. त्या काळात काय आताच्या सारख्या गाड्या नव्हत्या. इनोवा, फॉर्च्युनर, स्विफ्ट, बोलेरो, स्कॉर्पिओ, ग्रँड विटारा अशा गाड्या त्या काळात नव्हत्या, आता निघाल्या. सर्वसामान्य माणसाकडे त्या काळात प्रत्येकाकडे गाडी असायची. कोणती गाडी? बैलगाडी. त्या व्यापाऱ्यांनी सोनं बॅग मध्ये टाकलं, बॅगा गाडीमध्ये टाकल्या, गाडीला बैल झोपले. रात्र व्हायला लागली म्हणून ते व्यापारी आपल्या घराच्या दिशेने निघाले. जसं जसं घराकडे जाऊ लागले तसा तसा अंधार वाढू लागला, जसा जसा अंधार वाढू लागला तसं तसं व्यापाऱ्यांना भीती वाटू लागली. व्यापाऱ्यांना असं वाटू लागलं आमच्याजवळ भरपूर सोनं आहे, चोरांनी आम्हाला अडवलं तर, चोरांनी आम्हाला मारलं तर, आमचं सोनं चोरीला गेलं तर, अशी व्यापाऱ्यांना भीती वाटू लागली. आणि त्या व्यापाऱ्यांना असं वाटू लागलं आज रात्री आपण घरी न जाता आपल्याला कोणाच्या तरी आधाराची गरज आहे. असं त्या व्यापाऱ्यांना वाटू लागलं की आता आपल्याला कोणाच्या तरी आधाराची गरज आहे, असा प्रश्न मनात येऊ लागला. आणि तेवढ्यामध्ये त्या 2 सोन्या चांदीच्या व्यापाऱ्यांना 1 किलोमीटर अंतरावरती बल्ब चमकताना दिसला.
त्या बल्बच्या दिशेनं ते व्यापारी निघाले. येऊ द्या येऊ द्या पुन्हा उद्या कोणी म्हणून कुत्र बी नव्हतं राहत. त्या व्यापाऱ्यांना असं वाटू लागलं आम्हाला कोणाच्या तरी आधाराची गरज आहे असं वाटू लागलं. तेवढ्यामध्ये 1 किलोमीटर अंतरावरती त्या व्यापाऱ्यांना एक बल्ब चमकताना दिसला. त्या बल्बच्या दिशेने ते व्यापारी निघाले. बल्बच्या जवळ गेले. एक भला मोठा त्यांना बंगला दिसू लागला. एका श्रीमंत माणसाचा तो बंगला होता. त्या बंगल्याच्या समोर हे 2 सोने चांदीचे व्यापारी गेले. बंगल्याचा मालक बाहेर आला आणि बंगल्याच्या मालकाने विचारलं कोण आहात आपण. ते व्यापारी सांगू लागले दादा आम्ही दोघं सोने चांदीचे व्यापारी आहोत. दिवसभर एका बाजारामध्ये आम्ही व्यापार केलाय. आमच्याजवळ भरपूर सोनं आहे आणि भरपूर सोनं असल्यामुळं आम्हाला चोराची भीती आहे आणि चोराची भीती असल्यामुळं आज आम्ही घरी गेलो नाही. चोराची भीती असल्यामुळं आजची रात्र आम्हाला तुमच्या आधाराची गरज आहे. आमची तुम्हाला एक विनंती आहे दादा तुमच्या या बंगल्यामध्ये आजची रात्र आमची मुक्कामाची व्यवस्था तुम्ही करा. आमची मुक्कामाची व्यवस्था तुमच्याकडे होईल का असा प्रश्न बंगल्याच्या मालकाला विचारला. की ऐकल्याबरोबर बंगल्याचा मालक सांगू लागला काळजी करू नका. हो दादा काळजी करू नका. समोर जो गादी पलंग दिसतोय ना गादी पलंग त्या गादी पलंगावर रोज माझी 2 मुलं झोपत असतात. पण योगायोगानं आज माझी 2ही मुलं शेतामध्ये काम करण्याकरता गेली. पहाटे 5 वाजता 4 वाजता ती मुलं परत येतील. त्यामुळे त्या गादी पलंगावर आपली तुम्ही बिनधास्तपणे झोपा. झोपा असं सांगितल्यानंतर रात्री ठीक 10 वाजता व्यापारी गादी पलंगावर झोपले. किती वाजता? 10 वाजता. पण कर्म किती बेकार असते बघा. 10 वाजता व्यापारी गादी पलंगावर झोपले. व्यापाऱ्यांना झोप लागली आणि जशी व्यापाऱ्यांना झोप लागली तसा रात्री बरोबर 11 वाजता बंगल्याच्या मालकाच्या मनामध्ये असा विचार आला की आपल्याला अजून श्रीमंत व्हायचे. काय विचार आला? आपल्याला अजून श्रीमंत व्हायचे. माझ्या कीर्तनातलं एक महत्वाचं वाक्य घरी शिकून जा. किती लोकांच्या लक्षात येईल किती येणार नाही मला सांगता येणार नाही. जोपर्यंत आपल्या भारत देशातल्या नीट ऐकायला वाक्य शिकलेल्या लोकांच्या लक्षात येईल. जोपर्यंत आपल्या भारत देशातल्या श्रीमंत लोकांचा अजून श्रीमंत होण्याचा विलास थांबत नाही तोपर्यंत आपल्या देशातल्या गरिबांना श्रीमंत होण्याची इच्छा करायची नाही. श्रीमंताला पुण्याला गेले मला ज्याच्याकडे कोटीची प्रॉपर्टी त्याला वाटते अजून माझ्याकडेच आलं पाहिजे. त्याला जर असं वाटतं तर गरीबाचं कुठं मांडायचं. फरशी पुसणाऱ्या माणसाची 4,500 हजार कोटीची प्रॉपर्टी निघायची. मी भेट नाही मला कॅमेरा फिंगर काय असतो 10 वर्ष झालं करतोय मी कीर्तन. ते माझ्या शेजारच गावचे फरशी पुसणाऱ्या माणसाची 4,500 कोटीची प्रॉपर्टी निघाली. एवढे श्रीमंत माणसाच्या 4,500 कोटीच्या प्रॉपर्ट्यात आपलं कुठं मांडायचं. फरशी पुसणारा माणूस जर 4,500 कोटी मुल्या मोडून तुमच्या माझ्यासाठी गरीब माणसाचे हंते पैसे तरी त्या माणसाला वाटतं अजून माझ्याकडे आलंच पाहिजे. आपलं कुठं मांडायचं. बरोबर आहे का? म्हणून आपल्या भारत देशातल्या श्रीमंत लोकांचा अजून श्रीमंत होण्याचा विलास जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत आपल्या देशातल्या गरिबांना श्रीमंत होण्याची इच्छा करायची. बंगल्याच्या मालकाला असं वाटू लागलं आपल्याला अजून काय व्हायचं श्रीमंत व्हायचं. त्याच्या मनात एक प्रश्न येऊ लागला या व्यापाऱ्यांना आपण ठार मारायचं यांचं सोनं आपण घ्यायचं आणि अजून आपण काय व्हायचं श्रीमंत व्हायचं. 11 वाजता त्याच्या मनामध्ये विचार आला आणि बरोबर रात्री 11 वाजता 2 मारेकऱ्याला त्यांनी बोलवलं. मारेकऱ्याला सांगितलं 2 सोने चांदीचे व्यापारी यांना पहाटे बरोबर 5 वाजता ठार मारायचं. निम्म सोनं तुम्ही घ्यायचं निम्म मी घ्यायचं असं नियोजन ठरलं. पहाटे किती वाजता मारायचं ठरलं? 5 वाजता. बघा आता बंगल्याच्या मालकानं हे वाईट कर्म करायचं ठरवलं होतं. पहाटे 5 वाजता मारायचं नियोजन ठरलं पण योगायोगानं पहाटे 4 वाजता बंगल्याच्या मालकाची शेतात गेलेली 2 मुलं परत आली. आपल्या जागेवर कुठेतरी झोपले म्हणून व्यापाऱ्यांना उठवलं. हो उठा. व्यापारी उठून बसले. घड्याळात पाहिलं पहाटे 4 वाजलेले होते. व्यापाऱ्यांना असं वाटू लागलं आता आपल्याला भीती नाही आता पहाट झाली आता आपल्याला घरी जाण्याकरता काय हरकत नाही. व्यापारी उठले बॅगा घेतल्या बॅगा गाडीमध्ये टाकल्या गाडीला बैल झुंपले व्यापारी घरी निघून गेले आणि व्यापाऱ्याच्या जागावर बंगल्याच्या मालकाची 2 मुलं येऊन झोपली. थंडीचे दिवस होते अंगावर पांघरून घेतलं झोपी गेले. ठरल्याप्रमाणे 5 वाजता 2 मारेकरी आले आणि आलेल्या मारेकऱ्यांनी मागचा पुढचा कुठलाही विचार न करता त्या 2 पोरांचा काटा. बंगल्याच्या मालकाकडून अजून वाईट कर्म झालं होतं का? झालं होतं का?
झालं नव्हतं ना, अजून मारलं होतं ना त्यानं कोणाला. फक्त वाईट कर्म करायचा विचार त्याच्या मनात आला, फक्त विचार आला, त्याच्या अगोदरच त्याचं फळ त्याला वाईट भोगावं लागलं. विठाला वाईट कर्म करायच्या अगोदर जर आपल्याला वाईट फळ भोगावं लागत असेल तर विचार करा, वाईट कर्म केल्यानंतर किती वाईट फळ भोगावं. म्हणून या मृत्यू लोकात जीवन जगत असताना प्रत्येक माणसाने ही गोष्ट लक्षात घ्यायची की कर्म नेहमी चांगलं करायचं. कर्म चांगलं केलं की फळ चांगलं. कर्माने आजपर्यंत कधी कोणाला सोडलं नाही, माणसाला सोडलं नाही, आमदाराला नाही, खासदाराला नाही, मंत्र्याला नाही. त्याच्या पुढे जाऊन सांगतो, माणूस मंत्री संत्री हे सामान्य माणसं. कर्मानं देवाला सुद्धा सोडलेलं नाही. याच्या पुढे जाऊन सांगतो, कर्माने देवाच्या बापाला सुद्धा सोडलं नाही. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मानं देवाला सोडलं नाही, कर्मानं देवाच्या बापाला सोडलं. कर्मी श्रीराम वनवासा गेला. रामप्रभू विश्वाचे चालक मालक, संपूर्ण सृष्टी ज्यांच्या ताब्यात आहे, संपूर्ण गाव ज्यांच्या ताब्यात आहे. गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणम श्रुत प्रभो प्रलय स्थानम निदानम बीजमवेव. या पदावरच्या सगळ्या ओव्या तुम्ही वाचून घ्या. म्या बोलविल्या वेदू बोली, म्या चालविल्या सुरू चाले, म्या हलविल्या प्राणो हाले जो जगाते चाळिता, मियाची मिया म्हणून साता. किंवा ऐसा तू समर्थ तुम्ही विश्वाचा ना आता तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे. हे सगळे प्रमाण तुम्ही पाहून कोणाला कधी झोपवायचे आणि कोणाला कधी झोपेतून उठवायचे कोणाच्या हातात आहे? आपल्या हातात आहे का? कोणत्या माणसाचा डोळा कधी बंद करायचा कोणाच्या हातात आहे? म्हणून मारदेवणी करायचं नाही. महाराज पहिल्यापासून पैसे पैसे आपापले जवळ ठेवायचे. लय थोडे दिवस जगायचे, 50-60 वर्षाचं आयुष्य जास्त जगायचं नाही आपल्याला. तेव्हा आपला डोळा देव बंद करील सांगता येत नाही. काय काय माणसं झोपले ती झोपलेत, पुन्हा सकाळी उठतच नाही. देवाने डोळा बंद केलेला असते. काय काय उठल्या उठल्या म्हणता नसते, देवाचा कणका असते. देवाच्या मनात आलं की काय, देवाच्या मनात आलं की काय होते मला. कवा कोणाचा मनका कवा कोणाचा कोबा जाईल सांगता येत नाही. देव चतुर आहे महाराज. चतुरात्म शिरोमणी पुन्हा लावण्याची खाणी, मुकुट सकळामणी धन्य तुझी विठोबा. काय काय तर कोटीची प्रॉपर्टी महाराज, पण मग पोर आंधळे बैरे. कशाचा परिणाम आहे? कर्माचा परिणाम आहे. आरती जरी घेतली ना असा हात पुष्प करता ऐकून लोक पुढे हात करते, ते असा करतो. कशाचा परिणाम? कर्म वाईट केलेला असते, कोटीनं पैसा असते, पण डोळा आंधळा असतो, पाय नीट नाही, हात नीट नाही. म्हणून मी पहिल्यापासून सांगतोय, चांगलं जगा, चांगलं वागा, चांगलं कर्म करा. पैसा आयुष्याला पुरणार नाही. आपण किती चांगलं वागतोय, आपण समाजासोबत कसं वागतोय, लोकांशी आपण कसा व्यवहार करतोय, ते आपल्या आयुष्यासोबत आहे. म्हणून आपल्या सोबत पैसा न येता आपल्या सोबत जाताना फक्त आपलं कर्म येते. म्हणून कर्म नेहमी चांगलं करा. विठाला संपूर्ण सृष्टी ज्याच्या ताब्यात आहे, संपूर्ण गाव ज्याच्या ताब्यात आहे, कोणाला कधी झोपायचं कोणाला कधी उठवायचं हे ज्याच्या हातात आहे तो देव. देवाला कर्म चुकलं. रामप्रभू स्वतः देव असताना सुद्धा कर्म भोगावं लागलं. 14 वर्षाचा वनवास. देव असताना सुद्धा देवाला कर्म चुकलं नाही. मग जिथं देवाला चुकलं नाही तर आपल्याला चुकल का? चुकणार नाही. देवाचंच नाही, देवाच्या बापाला सुद्धा कर्म चुकलं. कर्मी दशरथ वियोगी मेला राम कथा आपण
प्रभू रामचंद्रांचा 14 वर्षाचा वनवास निश्चित ठरला जातो. रामप्रभू लखनजी सीतामाता वनवासाला निघून जातात. भरत आणि शत्रुघ्न आपल्या मामाच्या गावाकडे गेलेले असतात. सुमंत रामप्रभूंना वनवासात सोडण्याकरता बरोबर गेलेला असतो. रामप्रभूंना वनवासामध्ये सोडतो आणि परत येतो. आलेल्या सुमंताला दशरथ राजाने प्रश्न विचारला, सुमंता, कुठे माझा राम, कुठे माझा लखन, कुठे माझी सीता? सुमंता, एवढं तरी सांग रे राजा, माझ्या रामानं माझ्यासाठी शेवटचा निरोप काय पाठवला? त्यावेळेस सुमंताने सांगितलं, मालक, तुमच्या रामानं तुमच्यासाठी शेवटचा निरोप एवढाच पाठवलाय, ज्या दिवशी भरत गादीवरती बसेल, ज्या दिवशी भरत गादीवरती बसेल तो दिवस फक्त आम्हाला वनवासामध्ये कळवा. आमची कुटिया सुद्धा सजवलेली असेल. त्याला रामायण आपलं बंधुप्रेम म्हणतात. ज्या भरतामुळे रामप्रभूंना 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला, रामप्रभू म्हणतात, तो भरत गादीवरती बसल्यानंतर मला कळवा, माझी कुटिया सजवलेली असेल. किती प्रेम असेल भावाभावाचा विचार करा. की ऐकल्यानंतर दशरथ राजाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. दशरथ राजा रडू लागले. दशरथ राजाच्या डोळ्यातलं पाणी सुमंताने पाहिलं. प्रश्न विचारला, मालक, तुम्ही रडताय मालक? तुमच्या डोळ्यामध्ये पाणी येते मालक? अहो, क्षत्रिय धर्मातली माणसं मरण सामोर असतं तरी रडत नाही, तर तुम्ही रडताय मालक? त्यावेळी दशरथ राजाने सांगितलं, सुमंता, मी रडत नाही रे. मग त्या समोरच्या भिंतीवरचं चित्र मला रडत. काय सांगते मालक ते चित्र? अरे बघ सुमंता, 2 आंधळे मायबाप आहेत. त्यांचा एकुलता एक मुलगा त्यांना काशी यात्रेला घेऊन निघालाय आणि तहान लागली म्हणून त्या आंधळ्या मायबापाला एका झाडाखाली त्यांना बसवलंय. हातामध्ये कमंडलू घेतलाय आणि पाणी घेण्यासाठी एका तलावाच्या काठाला आलाय. ज्या तलावाच्या काठाला तो मुलगा पाणी घेण्याकरता आला होता, त्याच तलावाच्या काठाला एका झाडावरती मी स्वतः शिकार करण्याकरता बसलो होतो. माझं नियोजन असं होतं, एखादा पक्षी, एखादा प्राणी पाणी पिण्याकरता आला की त्या पक्षाची, त्या प्राण्याची शिकार करायची, असं माझं नियोजन ठरलेलं होतं. धनुष्याला बाण लावून मी बसलेलो होतो आणि तेवढ्यामध्ये तो मुलगा हातामध्ये कमंडलू घेऊन आला. त्याने कमंडलू पाण्यात बुडवला. पाण्याचा आवाज माझ्या कानावरती पडला आणि आवाज कानावरती पडल्याबरोबर मला असं वाटलं, एखादा प्राणी, एखादा पक्षी पाणी पिण्याकरता आलाय की काय, म्हणून माझ्या धनुष्यातून मी बाण सोडला. जसा माझ्या धनुष्यातून बाण निघालेला बाण त्या मुलाच्या काळजामध्ये जाऊन लागला. शराला तो दावण्याला काळ, विवळला श्रावण बाळ. 30-40 वर्षापूर्वी जे माणसं 3री 4थीला होती त्यांना ही श्रावण बाळ नावाची, बाबा तुम्हाला होती? यांच्या काळात ही श्रावण बाळ नावाची मराठीच्या पुस्तकातली कविता त्यांच्या काळातली असल्यामुळे आज कीर्तनात म्हणता येईल. आताच्या काळातल्या म्हणता येत नाही. म्हणायचे काय काय अर्थच नाही त्याला. पप्पा सांगा कोणाची, बाबा तुझ्या आईच्या सगळ्या गावात माहिती. कविता करण्यासाठी काय त्याच्यामध्ये पप्पा सांगा कोणाची, पप्पा माझ्या कोणाची, हे सगळ्या गावाला तालुक्याला माहिती. त्यांच्या काळातली, जुन्या काळातली असल्यामुळे आज कीर्तनात आपण ती उल्लेख करू शकतो, आज म्हणू शकतो. म्हणून जुन्या काळातलं संगीत, जुन्या काळातल्या कविता गोड होत्या, शिकण्यासारख्या होत्या. त्याचा अर्थ चांगला होता, त्याचे शब्द शिकण्यासारखे होते, त्याचा भाव शिकण्यासारखा होता, त्याच्या चाली शिकण्यासारख्या होत्या. एक एक पद, एक एक संगीत. 27 वर्षापासून आपला सप्ताह सुरू आहे. 15 वर्षापूर्वीचा काळ आठवा आपल्या सप्ताहाचा. इथंच कुठंतरी कीर्तन सुरू असेल आणि इथंच असे माईक असतील आणि हरिपाठ संपल्यानंतर कीर्तन चालू व्हायच्या अगोदर इथंच लागत होतं. 15 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी. फिरत्या चाकावरती देशी मातीला काय, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. आता मिळतो काय ऐकाय बंद. गटा गटाचे रूपागळे, प्रत्येकाचे दैव वेगळे, तुझ्या विना ते कोणान कळे, मुखी कुणाच्या पडते लोणी, कोणामुखी अंगार, तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. कानाला ऐकायला गोड वाटायचं, त्याचे शब्द शिकण्यासारखे, ते भावगीत, भक्तिगीत, जसा जसा काळ बदलत गेला तसे हे गीत सुद्धा बदलत गेले. आता सध्याच्या माणसात ते ऐकायला भेटत. आता वेगवेगळ्या प्रकारचे गाणे आले, वेगवेगळ्या प्रकारचे गीत आले. त्याच्यात माईक सिस्टीम वाल्याचा दोष नाही, ते बिचारी काय करते, जसा काळ आहे तसं प्रत्येकाला चालवावं लागेल. त्याच्यामुळे ऐकायचं असताना जुनं संगीत ऐका, नेहमी जुन्या कविता ऐका.
जुन्या संगीतात मजा आहे मला. एक एक गवळण, एक एक पद, एक एक भावगीत, एक एक भक्तिगीत जुन्या काळात शिकण्यासारखं. ऋतुला पायी काटा या आडवाटा नंदाचा काढता होता जोडीला म्हणून मी आले गोडीला. होता जोडीला म्हणून मी आले गोडीला. कसा गोड बोलून तू काढा काढला बाई 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 तुला पायी काढा. बाबा म्हणायला कवाच असं विचार जुन्या काळात महाराज असं एक एक आता काहीच राहिलं. जुन्या काळात संस्कृती गोड होती. माणसं राहायची चांगली, खायची चांगली, वागायची चांगली. आता तिथेही गोष्टी बिघडल्या. लोक नको तसं राहायला लागले, नको तसं खायला लागले, नको तसं वागायला लागले. जुन्या काळात खात होते चांगले, राहत होते चांगले, वागतही चांगले. आता आहार बिघडला त्याच्यामुळे माणसाची बुद्धी बिघडली. बुद्धी जशी माणसाचा आहार असतो तशी आपली बुद्धी काम करत असते. आहार जर तुमचा नीट राहिला नाही तर बुद्धी कशी काम करणार. माणसं वागत चांगले होते जुन्या काळात, राहत चांगले होते, खात चांगले होते. आता खाणं बिघडलं, राहणं बिघडलं, वागणं बिघडलं, सगळ्या गोष्टी बिघडल्या. जुन्या काळातली संस्कृती गोड होती. जुन्या काळात एखादा माणूस आजारी पडला तर धापट लोक त्याला बघायला जायचे. तिथे गेल्यावर त्याला म्हणायचे बाबा तुम्हाला बरं वाटेल, चांगलं होईल. आता असं म्हणत नाही. मी आता आजारी पडलो, आळंदीला ऍडमिट होतो. परिसरातले माणसं मला प्रेमाची माणसं एक भजनी मंडळी भेटाय आहे. मला म्हणे महाराज काय होतं? म्हणजे काही नाही, थंडीत ताप. बापरे, अष्ट्यात तापीने आमच्या इथे 5 जण मेले. असं बोलले होते जगन विषय. म्हणजे तुम्ही उठा लवकर घरी जाऊ, मला अजून घरीच कीर्तन करायची म्हणजे असं बोलल्यावर जमते. काळ बदलला. जुन्या काळात मेकअप काही नव्हतं. आता सगळं आलं. मेलेल्या माणसाला बघायचं तरी लोक मेकअप करून चालले. एवढा काळ इतका काळ बदलला. आपण चाललोच कुठं, आपण ट्युशनला बघायला चाललो, मेलेल्या माणसाला तिकडं त्याच्या मैत्रीला चाललो, तिथं सुद्धा लोक मेकअप करून चालले. जुन्या काळात ते मेकअप वगैरे काही नव्हतं. जुन्या काळात बसा यायची बघा पीठ मारण येत होते का नाही. त्यांच्या पहिल्या काठीमध्ये काय अडकली असायची ती जोडी गेली, बायाच्या काठात पर्स आहे, बाकी काय नाही. ते गोसाई सारखं झालंय काम. तर ती जोडी गेली, पर्स आली. आम्ही आळंदीमध्ये दर्शन केलं माऊलीच्या मंदिरात आणि घाटावर फिरायला गेलो. मला पर्स सापडली. मला वाटलं पुण्यात सापडली म्हणजे 50,000 रुपयाचे असते. मी घरी घेऊन गेलो. ते माझ्या बरोबरच असते, त्यांना घेऊन गेलो. लोक बाहेरून लॉक लावतात, मी घरात मधून लॉक लावतो. तिला 12 कपडे होते त्या पर्सला. 12 कपडे. चेन उघडायचो, हात घालायचो, चेन उघडायचो, हात घालायचो. बेजार झालो. काय निघालं. शेवटचा एक कपा राहिला, यांच्या अंगावर फेकून दिली. बघा तुम्हाला काय सापडत आहे का. शेवटची चेन उघडली. मला 11 कपडे शोधले पण सापडला नाही. त्यांना सापडलं. टिकल्याच पाकिट. काय मिळेल मला म्हणे 12 टिकल्याच पाकिट. म्हणजे किती म्हणजे 12. म्हणजे राहू दे 6 तुम्हाला, 6 मला लावा कपडा म्हणून कीर्तन काय करायचं. एवढा काळ बदललाय महाराज. मेलेल्या माणसाला बघायसाठी मेकअप करून चालले. जुन्या काळात रामप्रभूचं लग्न झालं, सगळ्यांचे लग्न. त्या काळातल्या लग्नामध्ये आणि आताच्या लग्नामध्ये फरक. तुमच्याकडे आहे का नाही मला माहिती नाही. एक काळ असा होता की लग्नामध्ये वेळेवरच लग्न लागायचे आणि 5च मंगलाष्टिका व्हायचे. आता मंगलाष्टिका 11 आणि 12 व्हायला. मंगलाष्टिका म्हणताना सुसंगती असते सगळी. विसंगती, सुसंगती नाही विसंगती. मंगलाष्टिका तर विसंगती असते. त्याचं लग्न त्याची कशी सुसंगती होईल. मंगलाष्टिकाच विसंगती. तुमच्याकडे कॅशेट आहे का? नवरदेवाला उचलून घ्यायची आहे सगळीकडेच. आम्ही परवा हडपसरला लग्नाला गेलो होतो. हडपसरला लग्नाला गेल्यानंतर नवरदेवाला नवरीच्या गळ्यामध्ये हार घातला. ती नवरी नवरदेवाच्या गळ्यामध्ये हार घाललेला आली. 10 वाजताच्या मित्राने त्याला वरी उचललं. त्या नवरीचा काय हात पोहोचत नव्हता. ती त्याला सांगत होती मित्रमंडळींना खाली घ्या, खाली घ्या. पण मित्र काय त्याला खाली घेत नव्हती. शेवटी नवरीला राग आला. तिने खरून हात फेकला. खरून काय केला, हार फेकला. त्याला बामणच गळ्यात. बामण मला मी पहिलीनच घ्यायला मला तुला कुठून सांभाळून. अशा परिस्थिती झाली महाराज. इतका काळ बदललाय, इतका काळ बदललाय. त्याच्यामुळे एक गोष्ट सगळी बदलली. कुणी आणली ती फॅशन, कुणी नाही काय माहिती. चांगली नवरदेव होते, हार घालीत होते गळ्यामध्ये, काही नाही. सगळी सिस्टीम बदलली. विशाला तसं दशरथ राजा त्या सुमंताला सांगू लागला, राजा ऐक, माझ्या धनुष्यातून बाण निघाला
आणि निघालेला बाण त्या मुलाच्या काळजामध्ये जाऊन लागला. बाण लागल्याबरोबर तो मुलगा ओरडला. मी धावत धावत त्याच्याजवळ गेलो, त्याला विचारलं तुझं नाव काय. त्या मुलाने मला विचारलं तुझं नाव काय. त्यावेळेस मी त्याला सांगितलं माझं नाव राजा दशरथ आहे. आणि त्या मुलाने मला सांगितलं माझं नाव श्रावणबाळ आहे. असं म्हणून त्या मुलाने प्राण सोडणारच होता तो मुलगा. तेवढ्यात तो मुलगा सांगू लागला राजा तुझा बाण माझ्या छातीमध्ये लागलाय. तुझ्या बाणामुळे मी आता मारणार आहे, पण जाता जाता माझी एक विनंती, त्या झाडाखाली माझे दोन आंधळे मायबाबा बसलेले आहेत, त्या कमंडलूमध्ये पाणी घेऊन जा आणि माझ्या आंधळ्या मायबापाला पाणी पाज. असं बोलून त्या मुलाने प्राण सोडला. दशरथ राजाने कमंडलूमध्ये पाणी घेतलं. चालत 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 त्या झाडाच्या दिशेने निघाला. दशरथ राजाच्या पावलाचा आवाज आंधळ्या मायबापाच्या कानावरती पडत होता, पण मायबापाला माहिती नव्हतं येणारा आमचा श्रावणबाळ आहे का येणारा दशरथ राजा आहे हे मायबापाला माहिती नव्हतं. डोळ्यांना अंध होते. जवळ आल्यानंतर आई वडील विचारू लागले बाळा किती वेळ केला तरी येण्याकरता, किती वेळ झाला आम्हाला तहान लागली, फार तहान लागली रे राजा, लवकर पाणी दे रे राजा पाणी पिण्याकरता, फार तहान लागली, कुठे गेला होता एवढा वेळ. त्यावेळेस नाईलाजाने दशरथ राजाला सांगावं लागलं की बाबा मी तुमचा श्रावणबाळ नसून मी राजा दशरथ आहे. त्यावेळेस आई वडील विचारू लागले आमचा श्रावणबाळ कुठे गेलाय. त्यावेळेस दशरथ राजाने सांगितलं बाबा माझ्या बाणामुळे तुमचा मुलगा मरण पावला. माझा बाण त्याच्या छातीमध्ये लागला आणि तुमचा मुलगा मरण पावला. हे ऐकल्याबरोबर त्या दोन आंधळ्या मायबापांनी दशरथ राजाला शाप दिला. काय शाप दिला होता. आंधळे मायबाप सांगू लागले ऐक राजा तुझ्या बाणामुळे आमचा मुलगा मरण पावलाय, तुझ्या बाणामुळे आमचा मुलगा मेलाय, तुझ्या बाणामुळे आमच्या म्हातारपणाची काठी हरवली, तुझ्या बाणामुळे आमचा एकुलता एक आधार संपला, तुझ्या बाणामुळे जसा आमचा मुलगा आज आमच्या जवळ नाही आम्ही तुला शाप देतो. ज्यावेळेस तुझा अंतकाळ जवळ येईल त्यावेळेस तुझ्या सुद्धा जवळ तुझा एकही मुलगा नसणार. किती मुलं होती दशरथ राजाला. 4. अंतकाळाच्या वेळेला जवळ किती होती. एकही. 4 पुत्र त्या दशरथा अंतकाळी एकही नव्हता. याचा अर्थ इतकाच आहे जसं कर्म तसं फळ विठाला. दशरथ राजा रामप्रभूंचे वडील होते, अर्थात रामाचा बाप. देवाच्या बापाला कर्मानं सोडलं नाही, देवाला सोडलं. परत श्रीमंत लोकांचा विषय आला. तर मी रावण शेव पावाला काय काय श्रीमंत माणसं म्हणते माझ्याकडे आला मला कर्म भोगावं लागेल. रावणाचं उदाहरण दिले. रावणापेक्षा आहे का कोणी श्रीमंत. शुद्ध कांचनाची 7 कोटी 7 कोटी घरं रावणाची कशाची होती. सोन्याची. आपली इटाची प्लास्टरची कवडाची आपले घर होते. 7 कोटी घरं रावणाची सोन्याची. किती श्रीमंत. एक जण मला महाराज रावण किती श्रीमंत. अरे म्हणून त्याला 80,000 बायका होत्या, 1 लाख पोरं होती आणि 1.25 लाख नातू होते. म्हणजे ग्रामपंचायत उभा राहिला असता तर घरूनच निवडून आला. एवढं मतदान याकडे घरात. किती श्रीमंत असतात. एक जण मला महाराज रावणाला तोंड किती होते. 10 होते. एका अंगावर कसं बसला त्यामुळे त्या गटा खाल्ला होता. काय उत्तर काय द्यावं असल्या प्रश्नाला. काही प्रश्न माळीमध्ये 108च म्हणी घालून कोण विचारून तुला काय करायचं. त्याला वाटली घालता ना काही प्रश्न आहेत मला. जेवताना पाणी काऊन फिरित म्हणलं मुंग्यामध्ये येऊन काय उत्तर काय द्यावं सांगतो. कीर्तनाला उभा राहिला कोणच काम बांधते मुगाला बांधायचं काय बांधायचं. सगळ्या संप्रदायाच्या परंपरा आहेत पूर्वीपासून चलत आलेले राजा. जोग महाराजांनी कीर्तन केलं, मामासाहेब दांडेकरांनी कीर्तन केलं, त्यावेळेस मुकांबराला बांधण्याची परंपरा. पूर्वीचे जे लोक करत आले ती संस्कृती टिकवणं आपलं काम आहे. आपल्याला नाही काही चांगलं करता आलं तर मला वाटतं जे आहे ते आपण सांभाळलं पाहिजे. म्हणून ज्या लोकांनी एवढी ही परंपरा टिकवली, आपली संस्कृती टिकवली, आपल्याला नाही चांगलं काही करता आलं तर त्यांनी जे टिकवलंय ते टिकवण्याचं काम आपण करायचं. जो महाराजांनी कीर्तन केलं, मामासाहेब दांडेकरांनी कीर्तन केलं, थोर मोठे महापुरुषांनी कीर्तन केली, त्यांनी कंबरच बांधली का त्यांना गळा बांधला नाही. काही प्रश्न आहेत, काही काय विचारते माणसं नियम नाही. अनेकांच्या डोक्यात अनेक गोष्टी. कोणाला कशाचा प्रश्न आहे, कोणाला कशाचा प्रश्न. रावण एवढा श्रीमंत, शुद्ध कांचनाची 7 कोटी 7 कोटी घरं रावणाची सोन्याची. जाताना काय बरोबर घेऊन गेला. नेता आला का एखादा गोळा. काहीच नेलं नाही. 7 कोटी घरं स्वतःची सोन्याची असताना रावणाला जाताना काहीच नेता आलं नाही. आणि एवढा श्रीमंत असणारा रावण त्या रावणाला सुद्धा कर्माने सोडले नाही. कर्मे रावण शेव पावला वियोग घडला सीता देवी
आपरीशी जमाना साथ दे. सध्याचा जमाना असा झालेला आहे बघा, ज्या माणसाला महिन्याचा 50,000 रुपये पगार आहे, नीट ऐका, ज्या माणसाला महिन्याचा 50,000 रुपये पगार आहे त्याच्या बायकोला चप्पलची 20 जोडे. किती जोडे? 20 जोडे. म्हणजे किती चपला? 40. बरोबर आहे. माझं गणित थोडं कच्चं आहे, म्हणजे मी थोडा भोळा माणूस आहे, म्हणजे लई बी भोळा नाही, पैशाचा कमी जास्त तुम्हाला लई बोळ आहे. ऐका, ज्या माणसाला महिन्याचा 50,000 रुपये पगार आहे त्याच्या बायकोला चप्पलची किती जोडे? 20 जोडे. खेड्यापाड्याचा विषय सोडून द्या. आजही तुम्ही पुणे मुंबईला या, पुणे मुंबईला आल्यानंतर घरात स्वयंपाक बनवताना वेगळी चप्पल, दर्शनाला जाण्यासाठी वेगळीच आहे, शॉपिंगला जाण्यासाठी वेगळीच आहे, मंदिरात कीर्तनाला जाण्यासाठी वेगळीच आहे. आम्ही नेरूळला मुंबईला कीर्तनला गेलो होतो. कीर्तनला गेल्यानंतर आम्ही जेवायला बसतो आणि जेवायला बसल्यानंतर एक ताई चप्पल घालून आम्हाला वाढायला आली. त्यांच्या पायात काय होती? चप्पल होती. आणि तशीच पायात चप्पल आम्हाला वाढायला आली. वाढायला आल्यानंतर मी ती चप्पल पाहिजे, म्हणलं ताई तुमच्या पायात चप्पल आहे? मला म्हणजे मला ती वाढायचीच वाढायचीच होती, वाढायचीच. म्हणलं अशा किती काय? मला वाढायची वेगळी, स्वतःची वेगळी, कीर्तनाची वेगळी, भजनाची वेगळी. म्हणलं हाणायची आनंद होता काय. माणसाची बुद्धी माणसाच्या आहारावर काम करते. मगाशी बोलून घेतो, जसा आपला आहार आहे तशी आपली बुद्धी काम करते. आणि आहार बनवणारी जर चप्पल घालून आहार बनवत असेल आणि तो बनवलेला आहार जर आपण खात असाल तर बुद्धी काम करून माणसाची. म्हणून महिलांना माझी विनंती, स्वयंपाक बनवताना चप्पल घालायची. काय आजच्या काळात आपण काय शिकायचं ते हे शिका. मला काही खोल सांगता येत नाही, माया मध्ये आपल्याला येत नाही, आपण त्या भानगडीत पडत नाही. हे शिका, हे शिका. चपला घालून स्वयंपाक बनवू नका, चपला घालून जेवायला बसू नका. हॉटेलमध्ये बसले तरी काय काय चप्पल काढत नका. रोग येते का? काढा. काय बिघडणार आहे का? ते लोक खाली पाय होते मार चप्पल पायात निघत. चप्पल घालून जर तुम्ही जेवताय वरून म्हणता अन्न हे पूर्ण करून, वरून इकडं फिरी देत अन्न हे पूर्ण करून, तरी काय चप्पल आहे. कशी आपली बुद्धी काम करायची? येडे नाही तर कसे फायदा कसे होते मग आपली गावठी येडे पुढे आले निघते ना महाराज. असला जर आहार खाल्ला आणि असलं काही ठिकाणी करायचे आणि तसलं वाईट वागायचं आणि इकडे म्हणायचं अन्न हे पूर्ण ब्रह्म. अरे अन्न हे पूर्ण ब्रह्म, चप्पल काढली तर पूर्ण ब्रह्म. त्या पायात चप्पल तशीच आहे, वरून म्हणतो अन्न हे पूर्ण ब्रह्म. आणि ते अन्न खाऊन आपली बुद्धी चांगली काम करेल. म्हणून सध्याच्या काळामध्ये ज्या माणसाला महिन्याचा 50,000 रुपये पगार आहे त्याच्या बायकोला चप्पलचे 20 जोडे. आता महत्वाचं वाक्य ऐका, चप्पल घालण्याकरता कोणाला पाय द्यायचे किंवा नाही द्यायचे कोणाच्या हातात आहे? बोला बोला, कोणाच्या हातात आहे? देवाच्या. आता ऐका नाही, चप्पल घालण्याकरता कोणाला पाय द्यायचे किंवा नाही द्यायचे हे ज्याच्या हातात आहे त्याची स्वतःची बायको बिगर चप्पलची 14 वर्ष वनवास आहे. कर्माने आजपर्यंत कधी कोणाला सोडलेली नाही. रामप्रभूची बायको होती महाराज सीता, पण तरी 14 वर्ष बिगर चप्पलचा वनवास करावा लागला. म्हणजे तर देवाच्या बायकोला कर्माला सोडलं नाही, देवाच्या बापाला सोडलं नाही, स्वतःला देवाला सोडलं नाही, रावणाला सोडलं नाही. एवढे मोठे मोठे माणसांनी जसं कर्म केलं तसं त्यांना भोगावं लागलं. मग एवढ्या मोठ्यांना भोगावं लागलं, आपण त्यांच्यापेक्षा मोठे नाही. मग जिथं देवाला कर्म चुकलं नाही, देवाच्या बापाला चुकलं नाही, रावणाला चुकलं नाही, देवाच्या बायकोला चुकलं नाही, तिथं माणसाला कधी कर्म चुकणार नाही. तुम्ही जसं कर्म करणार आहे तसं तुम्हाला त्याचं फळ भोगावं लागणार आहे. मी सुरुवातीपासून कर्म फळ कर्म फळ कर्म फळ एवढं सांगत आलोय आणि मला एकच सांगायचंय की जसं कर्म तसं काय फळ आहे. मग तुम्ही म्हणा महाराज आम्हाला तर वाटतंय आम्हाला चांगलं फळ मिळावं. मग तुकाराम महाराज म्हणतात तुम्हाला वाटतंय ना चांगलं फळ मिळावं, तर चांगलं फळ मिळावं असं तुम्हाला वाटत असेल तर कर्म करत असताना तुम्ही शुद्ध कर्म करा. शुद्ध कर्म केलं की तुम्हाला फळ कसं मिळेल? शुद्ध
तुकोबाराय बोलतात तुम्हाला चांगल्या फळाची अपेक्षा तुम्हाला वाटते आम्हाला चांगलं फळ मिळावं. मग चांगलं फळ मिळावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर कर्म करत असताना सुद्धा तुम्ही चांगलं कर्म करा, शुद्ध कर्म करा. शुद्ध कर्म केलं की फळ तुम्हाला चांगलं मिळेल. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. चांगलं कर्म केलं की आपल्याला फळ चांगलंच मिळेल. उशीर लागेल फळ कसं मिळणार? चांगलं. म्हणून काय काय लोक म्हणते बघा व्यवहारामध्ये देवानं उशीर लावला पण आमचं कसं केलं? चांगलं केलं. त्याचं कारणच ते असलं की कर्म चांगलं असते पण उशिरा मिळते फळ पण चांगलं मिळते. काय काय असंही म्हणते तेव्हा लय लोक आमचा काटा काढला कारण त्या लोकांना काटा काढलेला असते ना त्यामुळे देव त्याचा बरोबर काटा काढतो. वाईट कर्म केलं वाईट फळ आहे, चांगलं कर्म केलं चांगलं. म्हणून नेहमी जीवन जगत असताना चांगलं कर्म करा. आणि एक महत्वाचं वाक्य ऐका, चांगलं कर्म करणारा व्यक्ती हा जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेसारखा असतो. पुन्हा वाक्य ऐका, चांगलं कर्म करणारा व्यक्ती हा जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेसारखा असतो. लोकांनी त्याला कितीही बुडवण्याचा प्रयत्न केला तरी त्याने केलेले चांगलं कर्म त्याला कधी बुडू दे. म्हणून चांगलं कर्म करायचं. तुम्ही म्हणून मला चांगलं कर्म करा, चांगलं कर्म करा. नेमकं करायचं चांगलं बोलणं हे सुद्धा एक काय कर्म. चांगलं वागणं हे सुद्धा काय कर्म. सगळ्या गोष्टी चांगल्या करणं हे चांगलं कर्म. कोणाच्याही पोटी कोण जन्माला येत नाही. चांगली मुलं शूरवीर मुलं जन्माला येण्यासाठी मायबापाची काहीतरी साधना असते, मायबापाचा काहीतरी तप असावा. कधीतरी बसल्या बसल्या आपल्या मनाला प्रश्न विचारा, आळंदीचे ज्ञानोबाराय रुक्मिणी आईसाहेबांच्याच पोटी का जन्माला आले? देहूचे तुकोबाराय कनकाई देवीच्याच पोटी का जन्माला आले? स्वामी विवेकानंद भुवनेश्वरी देवीच्याच पोटी का जन्माला आले? बजरंगबली हनुमंतराय अंजनी मातेच्याच पोटी का जन्माला आले? छत्रपती शिवाजीराजे जिजाऊ मासाहेबांच्याच पोटी का जन्माला आले? कधीतरी आपल्या मनाला प्रश्न विचारा की चांगली माणसं शूरवीर जन्माला आली त्याचं कारण त्यांच्या मायबापाने काय केलं? चांगलं कर्म केलं, काहीतरी साधना केली होती, काहीतरी तप केलं होतं. ज्ञानोबाराय जन्माला आले पण रुक्मिणी आईसाहेबांना 1.25 लाख कुंभाराला काय घातल्या? प्रदक्षिणा. 1.25 लाख कुंभाराला प्रदक्षिणा घातल्या. देवाकडे एक मुलगा मागितला, देवाने किती दिले? 4 दिले. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई ही 4 रत्न देवानं पदरामध्ये टाकली. पण त्याच्याकरता आईला 1.25 लाख कुंभाराला प्रदक्षिणा घालायला लागली. हे चांगलं कर्म. आणि असं चांगलं कर्म केलं की ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई यांच्यासाठी फळ मिळत असतात. म्हणून तुकोबाराय बोलतात शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. तुम्ही म्हणा महाराज चांगलं कर्म केल्यानंतर चांगलं फळ मिळालं असं एखादं उदाहरण आहे का? तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची ही मूर्ती बसवली, मला आनंद वाटला. प्रत्येक सप्ताहामध्ये असे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपल्यावरती फार उपकार येतात. माझ्या कीर्तनामध्ये प्रत्येक कीर्तनामध्ये मी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलतो. आज तर आवर्जून बोलतो. जिजाऊ मासाहेबांचं स्वप्न होतं की हे स्वराज्य निर्माण करतात. हे स्वराज्य निर्माण करणारा एखादा राजा जन्माला यावा हे स्वप्न पाहिलं जिजाऊ मासाहेबांनी.
आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाल्यानंतर 18 पगड जातीतील मावळ्यांना एकत्रित करून छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य निर्माण केलं. मावळे जोडत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी जातीचा कधी विचार केला? सध्या जे समाजामध्ये चाललंय ना जातीपातीचं, माझाही त्याला विरोध आहे महाराज. काय जातीमध्ये रक्त तर आपलं सगळ्याचं सारखंच आहे ना. कोणाचं ते केलं रक्त तर सगळ्याचं लालच करत निघणार आहे ना. रक्त वेगळं आहे म्हणून जातीमध्ये काय नसते. जातीभेद कधी करायचं नाही महाराज. लई चांगल्या जातीचे काही चांगल्या जातीचे नसते. नाही तुम्हाला मिळाला 2-4 लोकांनाच कळालं मी काय बोलतोय. आपलं कीर्तन म्हणजे 4G असते, कारण मी तुला जागा लागते. 5G 4Gच्या पुढचं 5G लागत आहे. माझ्या कीर्तनाचे विनोद झाले तरी काय काय वेळेस कळत नाही. परवा दिवशी कीर्तन झाल्यावर 2 जण माझ्याकडे हसत आले. कीर्तन झाल्यावर मी म्हणलं काय झालं हसायला? म्हणजे सुरुवातीचा विनोद आता शिकावा. तसं काही लागेल कळत नाही. काय काय लागेल तुम्हाला? 3 जणी येडी पानगाव झोपले. कुठे झोपली? पानगाव. नीट आहे का? नाही 5G. 3 जणी येडी पानगाव झोपले. पानगाव झोपले म्हणून वळी अडचण झाली. अडचण झाल्यामुळे 3घातला एक काय म्हणला, वरीला अडचण झाली मला, जागाच पुरा. दुसरे दोघं म्हणजे मग खाली जाई ना जागा पुराणात. 3घातला एक जण खाली आला आणि ते खाली आला की पुढचे दोघं त्याला म्हणते ये वरी झाली जागा. कळालं? हे सुद्धा कायला कळावं. आता काय दिवशी या डबल जेव्हा लक्ष देऊन आहे. जाती पातीचा कधी माणसानं डोक्यात विचार करायचा. जातीभेद नष्ट झाला पाहिजे. हा माळीन तो मराठीन तो आमखान तो तामखान काही नसतं. सगळे आपण समान आहेत असं जीवन जगायचं. छत्रपती शिवाजी महाराजांकडे 18 पगड जातीचे 8 मावळे होते. प्रत्येक जातीचा मावळा छत्रपती शिवाजी महाराजांनी जोडला आणि प्रत्येक जातीचा मावळा जोडला म्हणून तरी स्वराज्य निर्माण. कधीतरी विचार करा, अरे एक नावी समाजाचं रक्त आपल्या मराठा समाजाच्या कामाला आहे. कधीतरी शिका नाही इतिहासातून. बाजीप्रभू देशपांडे पावनखिंडमध्ये लढले म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय झाला. हे कधी ब्राह्मणाकडून शिका. एक ब्राह्मण समाजाचं रक्त आपल्या कामाला आलं हे शिका. नावी समाजाचं रक्त आपल्या कामाला आलं हे शिका. मदारी मेहतर नावाचा एक मावळा छत्रपती शिवाजी महाराजांचा घोड्याचा खरारा करण्याकरता होतो. मुस्लिम समाजाकडून शिका ना. मुस्लिम समाजाचा मावळा आपल्या कामाला आलाय. ब्राह्मण समाजाचा मावळा आपल्या कामाला आलाय. माळी समाजाचा मावळा आपल्या कामाला आलाय. शिवा काशीदार छत्रपती शिवाजी महाराजांसाठी हसत हसत प्राण दिला. तो माळी समाजाचा होता हे आपण शिका ना. ती माळी ती आठवण येतात ना. तू कसला त्याला लई नाव ठेवायची नाद आहेत आपल्या माणसाला. दुसऱ्याला नाव ठेवण्यापेक्षा आपण किती पाण्यात आहे त्याबद्दल बघा. त्याला नाव ठेवायची त्याला नाव ठेवायची. आपण कुठली आपली लायकी काय आपण बोलतो तुम्हाला याबद्दल तपासा नोंदवा. छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य निर्माण केलं. पण हे स्वराज्य निर्माण करण्यासाठी हे स्वराज्य निर्माण व्हावं हे स्वप्न पाहिलं होतं जिजाऊ महासाहेब. अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म होण्याच्या अगोदर हे सगळं स्वप्न जिजाऊ महासाहेबांनी पाहिलं आणि स्वप्न पाहत असताना जिजाऊ महासाहेबांनी चांगलं कर्म केलं आणि चांगलं कर्म केल्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांसारखे रत्न त्यांना मिळाले. अर्थात चांगलं फळ मिळालं. म्हणून चांगलं कर्म केलं की फळ चांगलं. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी म्हणाला लक्षात आलं आमच्या. चांगलं कर्म केलं की चांगलं फळ मिळते. वाईट कर्म केलं की वाईट फळ मिळते. मग चांगलं कर्म केल्यानंतर जे फळ जन्माला येते नीट ऐका. चांगलं कर्म केल्यानंतर जे फळ जन्माला येतं महाराज त्या फळाची वाणी नेमकी कशी असते तर त्या फळाची वाणी तुकोबाराय सांगतात अभंगाच्या दुसऱ्या मुखे अमृताची वाणी
तुकोबारा बोलतात, चांगलं कर्म केल्यानंतर जे फळ जन्माला येते त्याची वाणी ही अमृतासारखी गोड असते आणि त्याने आपला देह देवाच्या कारणासाठी समर्पित केलेला असतो. मुखी अमृताची वाणी देह देवाची कारणी, म्हणून माणसाची वाणी ही अमृतासारखी गोड असते. थोडंच बोलायचं पण कसं बोलायचं? गोड बोलायचं. ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं, साचा आणि मवाळ विकले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. ज्ञानोबाराय म्हणतात साच बोला आणि मवाळ बोला. साच म्हणजे खरं आणि मवाळ म्हणजे गोड. खरं बोला, कसं बोला? गोड बोला. त्याला इंग्रजीमध्ये शॉर्टकट स्वीट असं म्हणतात. थोडंच बोलायचं पण कसं बोलायचं? गोड बोलायचं. काय काय थोडं बोलते गोड बोलत, काही गोड बोलते पण थोडं बोलत नाही, काही थोडंही बोलत नाही गोडही बोलत नाही, आणि काही गोड बोलते पण थोडं बोलत. अशी बोलण्याची थोडंच बोलायचं पण कसं बोलायचं? गोड बोलायचं. गोड बोलण्यामध्ये जेवढी ताकद तेवढी ताकद कशात? कसलं काम होतंय तर वाणी कशी पाहिजे? कसलं अडकायचं काम असतं? थोबाड नीट असलं की काम होते. थोबाड नीट हे नीट असलं का जगाचं कसलं रुचलेलं काम? वाणी गोड पाहिजे. 10,000 एक सावकारातून उसने आणले, 2 तारखेला त्यांची बोली, 2 तारखेला सावकार दारात आला. आपली वाणी कशी पाहिजे? सावकार तुमच्यासारखे मोठी माणसं म्हणून आमचं चढाय थांबत नाही, 2-3 दिवस थांबत नाही. सांग हे दारात येतो ना, नाही का द्यायचं नाही देतो म्हणजे त्याचेच पैसे त्याला बोला वजनात बोलायचं. वाणी गोड असली की काम होतंय. वाणी कशी पाहिजे? भारत स्वातंत्र्य झाल्यापासून काय काय लोकांच्या घरात आमदार कधीपासून भारत स्वातंत्र्य झाल्यापासून प्रत्येक पंचवार्षिकला पिढ्याने पिढ्या त्याच घरातला आमदार आहे. कशामुळं? वाणी. आपण गावचा विकास करू, प्रत्येकाला पाणी देऊ, प्रत्येकाला संडास बाथरूम बांधून देऊ, प्रत्येकाची आपण काळजी घेऊ. हे ज्याला जमलं तो माणूस निवडून येतो. लोक म्हणते इलेक्शन मध्ये निवडून यायला पैसा लागत नाही, वाणी नीट लागत. पैशाची गरजच नाही. तुम्ही जर लोकांची कामे केली ना, पैसा वाटायची गरज नाही. तुम्हाला काम करायचे नसते म्हणून पैसा द्यावा लागतो. काम केले की पैसा वाटायची गरज नाही. फक्त आपली वाणी गोड पाहिजे आणि आपण प्रत्येकाचं काम केलं पाहिजे. लोक आपल्याला मतदान 100 म्हणून गोड बोला, थोडं बोला पण गोड बोला. काही काही माणसं गोड बोलत नाही. देवाने हे आपल्याला तोंड दिले. एक सांगू का? देवाने सगळे अवयव देताना विचार केला. एक अवयव देताना देवाने विचार केल्यानंतर अवयव. तोंड आपल्याला देवाने दिलं, ही जीभ दिली. चांगलं बोलायचं. सगळ्यालाच कीर्तन, सगळ्यालाच भजन आवडते असं नसते. आता हे तुमच्या गावात 8 दिवस सप्ताह म्हणजे गावातल्या काय काय लोकांची डोकी दुखी 10 तरी गावात असते ना. गावापासून गावा सप्ताह संपते बाबा चालू झाले पण संपते गावा. प्रत्येक तुमच्या गावात नाही, गावागावात असते 10 तरी असते. त्यांना ही सप्ताह कीर्तन भजन ही डोकी दुखी वाटते. ते नीट बोलत नीट बोलत नाही. चांगलं करायचं नाही, करणारा करू द्यायचं नाही. प्रत्येकालाच आवडत नाही ते सगळे. आता हे आम्ही धोतर घालतो, शर्ट घालतो, ते आपली चांगला पोशाख आहे का नाही महाराज? हे सगळ्याला आवडत नाही. आम्ही नुसतं गावात पोहोचू द्या, काय तुकार गावडी वाटली असते वाटत. आम्ही गाडीतून उतरलो, आला रे मोरा ते का बैल आहे का काय मोरा बगळे काय म्हणते पांढरे कपडे बैठे बगळे आणि बगळा 35,000 कमवायचे. नुसता बगळा म्हणून म्हणून मागे राहायचं. ह्या कपड्याचं काय वजन आहे हे रस्त्यावर फिरताना कळत नाही. 10 वर्ष झाले कीर्तन करतो महाराज, अजून पाणी पोलिसांना आपल्याला हात घ्यावा. नुसता का तरी खाली करा तर कसला बी असू द्या, आरटीओ बी असू द्या, महाराज ते हरी जाऊ द्या. कशाची ताकद नाही? कपड्याची ताकद नाही. जीन्सची पॅन्ट दिसते अवकाळी नाही लावायची. म्हणून सगळ्या गोष्टी ताकद आहे. सगळ्या गोष्टीत वाणी ताकद आहे, राहण्यात ताकद आहे. पण कसं राहिलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे. काय काय लोकांना देवानं तोंड दिले पण लिस्ट गटार आहे. कोणाला उभ्या आयुष्यात ती माणसं चांगली बोलत. आम्हाला रहित नमुन्याची माणसं भेटली. मी साताऱ्याला कीर्तनाला गेलो होतो. गेल्यानंतर जेवायला बसलो. जेवायला बसल्यानंतर तो ज्याच्या घरी जेवायला होतो तो माणूस आमच्या समोर बसला. मला काय वाटलं महाराज असं दिसतंय. मी जास्त खात नसलं पण असं दिसत असलं तरी 2-3 चपात्या खातोय. खातो का नाही? आता यांच्या घरी आम्ही जेवतो बघतो जेवतो. तिकडे कसं झालं त्याला वाटतं हे असं दिसतंय महाराज. माझ्या ताटात चपाती संपली तरी ते माणूस मला म्हणत नव्हता चपाती घ्या. मी वाट बघायला आता म्हणे
मग म्हणजे शेवटी मला टाकला आला म्हणून मामा चपाती सांगा ना. मग बायकोला म्हणलं हे अंबर चपाती लवकर, त्यांना कोण मिळत नसते तेव्हा भिकारी होतं काय पुन्हा इकडून तिकडून जेवण करून बाहेर येऊन बसलो. माझ्या सोबत येत एका खुर्चीवर मी एका खुर्चीवर ती. महाराज म्हणलं काय जेवलात का? जेवलो. पोट भरून जेवलात का? जेवलो. आवडलं का जेवण? आवडलं. घरी मिळते का असं? घरी कडबा गाजरे होत होतो चपाती वरणच खाऊ घातलं पण एवढा दाब टाकून बोलला होता. आम्हाला नेमकं 10 रुपयासाठी ऐकावं लागतं जाताना दिले ते काय कसं. ही बोलण्याची भाषा नसली पाहिजे. बोलताना देवाने आपल्याला तोंड दिले थोडंच बोला पण कसं बोला गोड. काय काय माणसं गोड बोलत नाही. तू आयुष्य गेलं पण ते गोड बोलले नाही. विठाला थोडंच बोलायचं पण गोड बोलायचं. गोड बोलण्यामध्ये फार ताकद. छोटस उदाहरण सांगू का? एक शेतकरी होता. शेतकरी एका शेठजीकडे कामाला होता आणि योगायोगानं तो शेतकरी आजारी पडला. त्या शेतकऱ्याला 3 मुलं होती. आजारी पडल्यामुळे मोठ्या मुलाला जवळ बोलवलं आणि मोठ्या मुलाला त्या शेतकऱ्याने सांगितलं दादा मी ज्या शेठजीकडे काम करतो त्या शेठजीकडे जा आणि त्या शेठजीला म्हणावं बाबा आजारी पडले. बाबाने 10,000 रुपये सांगितले. पोरगा 10,000 रुपये आणायला शेठजीकडे गेला. आता शेठजी श्रीमंत होते. 4 मजली बिल्डिंग होती त्यांची. 4थ्या मजल्यावर राहायला होते. तो मोठा पोरगा 4थ्या मजल्यावर गेला आणि शेठजीला म्हणून लागला बाबांना 10,000 रुपये सांगितले. बाबा आजारी पडले. शेठजीने सांगितलं बाळा इथं बस तुला 10,000 रुपये देतो. शेठजी आतल्या रूम मध्ये गेले. 10,000 रुपये घेऊन आले आणि आल्यानंतर शेठजीने त्या मुलाकडे पाहिलं तर त्या शेठजीला असं वाटू लागलं मुलगा काहीतरी चिंता करतोय असं त्यांना जाणवलं. मुलगा कुठल्या तरी गोष्टीची चिंता करतोय शेठजीच्या लक्षात आलं. शेठजी त्या मुलाला म्हणू लागले बाळा कशाची चिंता करतोस? 10,000 रुपयाची गरज आहे. 10,000 घे. लागले तर अजून देतो पण चिंता करायची नाही. तो मुलगा म्हणू लागला शेठजी मी माझ्या बापाच्या दवाखान्याची चिंता नाही केली. मग शेठजी म्हणजे कशाची? मला चिंता एका गोष्टीची म्हणला तुमचा घराचा दरवाजा एवढा तुम्ही दिसायला एवढी तुम्हाला मेल्या बाहेर कसं काढायची? गरज आहे का असं बोलण्याची? आपण गेलो कशाला? मिळत आहे का नाही 10,000 असं बोलल्या मिळते. शेठजीला राग आला. शेठजीने एक चापट मारली ना आपल्या रूम मध्ये बंद केली. मोठं पोरग येत ना मग बापाने छोट्याला मधल्याला पाठवलं जायला म्हणजे तुझा भाऊ पैसे आणाय गेला ते का आलाच नाही. आला मधवा आला आणि शेठजीला म्हणून लागला आमचे बंधू आले होते. हो कुठे? आतल्या रूम मध्ये. का बरं? अरे त्याला 10,000 रुपये देतोय तर ते म्हणतोय तुम्हाला मेल्या बाहेरच काढायचे. यानं तरी नीट बोलावून जमतो ते म्हणला त्याला अक्कल कमी म्हणला. काय कळत नाही म्हणला त्याचं काय एवढं मनाला घेऊ नका म्हणला. असू द्या ना म्हणला किती विचार आठवला म्हणून काय झालं बारीक बारीक तुकडे करायचे बाहेर काय विचार करायचा नाही. शेठजीने त्याला एक चापट मारले आतमध्ये बंद केली. दोघं येत नाहीत म्हणून बापा तिसऱ्याला पाठवलं. बाबाला वाटलं तरी शहाणा असा. हे गेलं म्हणजे आमचे दोन्ही बंधू आले होते. हो म्हणजे आले होते. कुठे? आत करून म्हणते. का बरं? पहिला म्हणतो तुम्हाला बाहेर कसं काढायचं. दुसऱ्याला विचारलं तर म्हणते तुकडे तुकडे करून काढायचे. हे म्हणून आपला दोघाला अक्कल नाही. शेठजी काय काळजी करायची काम नाही मला. किती जागा असू द्या मला जागा तुमचा बंगला भेटवायचा. मला सांगा असं बोलल्यानंतर 10,000 भेटतील का? मिळणार नाही. तिथं वाणी आपल्याला 10,000 रुपयाची गरज आहे म्हणल्यावर बोलणं कसं पाहिजे? गोड पाहिजे. काम होतेच महाराज फक्त माणसाने नीट बोललं पाहिजे. आणि तुकाराम महाराजांना हेच सांगायचे चांगलं कर्म केल्यानंतर जे फळ जन्माला येते त्याची वाणी गोड असते. अमृतासारखी तो गोड बोलत असतो. अमृताची वाणी देह देवाचे कारण. हा देह आपल्याला मिळाला मग मिळालेला देह देवाच्या कारणासाठी समर्पित. देवाच्या कारणासाठी समर्पित करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? कीर्तन ऐकायचं, भजन ऐकायचं, पंढरीची वारी करायची, हाताने टाळी वाजवायची, तोंडाने विठ्ठल विठ्ठल म्हणायचं. हे सगळ्या क्रिया करणं म्हणजे देह देवाच्या कारणासाठी समर्पित करणं. मी मागाशीच बोललो प्रत्येक आवड देताना देवाने विचार केला. आपल्याला हात दिलेत ना देवानं कधीतरी कीर्तनात विठ्ठल विठ्ठल भजन झाल्यावर टाळी वाजवली पाहिजे. आपल्याला पाय दिले नाही देवानं जन्माला आल्यानंतर एकदा तरी पंढरपूरची आषाढी वारी देवते पंढरपूर पायी केली पाहिजे. ते हात पाय त्याच्यासाठीच मान. सगळ्या गोष्टी देताना देवाने विचार केलेला. कोरोनाचा अनुभव आपण सगळ्यांनी घेतला. कोरोनाच्या काळामध्ये आपल्या तोंडावर काय होतं? तुमच्याकडे सगळीकडेच होतं की मास्क होता. मास्क होतं. मास्क आपण कुठं अडकायचो?
तोंडाला लागत होती आडती कुठं होतं कान ते कानाचं नसते तर सांगा मला कानाचं तिथं नसते मास्क कुठं अटायचं होतं मला तुम्ही 5 मिनिटं जाऊ द्या पण मला सांगा महाराज कानाचं नसते तर आम्ही इथेही गाडी केला होती का जागा जागा नव्हती ना महाराज कानाचं नसते ना माझा कुठला